नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूरमधील एका मठामध्ये एक महाराज मणक्यावरील आजारावर उपचार करतायत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पूर्वी त्यांच्या गावी उपचार करायचे. काही महिन्यांपासून ते पंढरपुरातील एका मठामध्ये अशा प्रकारचे उपचार करत आहेत. परंतु त्यांच्याकडं कायदेशीररित्या कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा परवाना नसल्यामुळं त्यांच्यावर आज पंढरपुरातील आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पंढरपुरातील चंद्रभागा बस स्थानकाच्या मागे जुना अकलूज रोडवर नारायण देव बाबा मठामध्ये एका महाराजांनी मणक्याच्या आजारावरील फिजिओथेरपी समांतर वैद्यकीय उपचार सुरू केले होते. या ठिकाणी उपचारासाठी संबंध महाराष्ट्रातून अनेक रुग्ण येत होते. परंतु या उपचारासाठी त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत वैद्यकीय परवाना अथवा सर्टिफिकेट नसल्याचे कारण पुढे आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय काउन्सिलिंगचे मेंबर तसेच पंढरपूर शहर पोलीस यांनी या ठिकाणी जाऊन पंचनामा केला व उपचारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. यावेळी डॉक्टर एकनाथ बोधले व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके, पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी तोडकर, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे API वाघे, पोलीस सोनवले आदी उपस्थित होते. या संदर्भात बोलताना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आहे. तसेच रुग्णांवर उपचार करणारे महाराज दत्तात्रय सदाशिव पवार यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. या ठिकाणी कायदेशीररित्या उपचार करता येत नसल्याने येथील उपचार बंद करण्यात येणार असल्याचे येथील रुग्णांना समजल्यानंतर अनेक रुग्णांनी यास विरोध दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज दिनांक 18 जानेवारी 2025 दुपारी 2:30 वाजता आम्ही हे दत्ता महाराज म्हणून जे कपिंग थेरपी किंवा काही थेरपी इथं करतात अशी आम्हाला माहिती मिळाली. त्यांच्याविरुद्ध काही तक्रारी आम्हाला आमच्या कार्यालयास प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी नागरिकांना योग्य सुविधा पुरवण्यासाठी बोगस डॉक्टर शोध मोहीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही इथे व्हिजिट केली असता या जे गृहस्थ आहेत दत्ता पवार यांच्या त्यांच्या शैक्षणिक अर्हताचं विचारपूस केली असता ते 10वी पास आहेत आणि त्यांच्याकडे कुठलंही जे वैद्यकीय शास्त्राची जी वैधानिक पदवी किंवा पदविका असायला पाहिजे ते नाही आहे. आणि ते कोणत्या आधारे या उपचार पद्धती करता त्यांना याची माहिती घेतली असता त्यांच्याकडे कुठलंही शासकीय किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचं आढळून आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही मग पोलीस डिपार्टमेंट असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, नगरपालिकेचे अधिकारी असतील, तालुका आरोग्य अधिकारी आणि मी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांनी इथे समक्ष पंचनामा करून इथे काय उपचार पद्धती दिली जाते याचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचनाही दिल्या आणि येथे पंचनामा करून त्याच्यावर योग्य ती पुढील कारवाई आमच्या वरिष्ठ स्तरांना आम्ही कळवू. पिंपरी चिंचवड या पिंपळे गुरव गावात राहणारा रहिवासी. माझे वडील एक्सपायर झाले. मला काही पेन्शन नाही आई बापांची. मी एकटा कमवता होतो. मी आज 7 महिने ह्या अवस्थेत आणि DY पाटीलला मी ॲडमिट होतो. माझे दोन्ही बॉल गेलेले. 4.5 लाख रुपये खर्च सांगितला. माझी ऐपत नाही. इंस्टाग्राम आणि यूट्यूबला मी बघितलं महाराजांचं. इथं आल्यानंतर माझ्यासमोर पण काही पेशंट चांगले होऊन गेले. माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. मला व्हेरिकोज वेन्स पण आहे, ते रक्ताचाच प्रॉब्लेम आहे आणि दोन्ही बॉल पण गेलेले. त्यामुळे मामाने डिसिजन घेतलं आणि बहिणीने की मला महाराजांकडे पाठवायचं. आज मला इथं येऊन आहे ना, महाराजांनी आधीच सांगितलं 1 ते 1.5 महिना लागण म्हणून. तर आता मला 1 महिना झालेला आहे पण थोडंसं माझे हे ना कव्हर झालेलं आहे. मला हे व्हेरिकोजमुळे. नाव काय तुमचं? माझं नाव सुलोचना विष्णू माने. काय त्रास आहे तुम्हाला? मला खुब्यानेच अजिबात खुबा भयंकर दुखत होता. हाडातनं काळा निघत होत्या मरणाच्या. आता मरते का मग मरते असं वाटत होतं. इथं आल्यापासून जरा बरं वाटायला लागलं. या पायावर भार पडून द्यायला लागलाय. आता दवाखाना केला तुम्ही? दवाखाने खूप केले. 10 लाख मागितले डॉक्टरांनी. ऑपरेशन केलं पाहिजे. इथं किती पैशाचा आराम मिळाला तुम्हाला? इथं आता जो 4 तारखेला 2 महिने होते मी आले इथं पण बरं वाटायला. इथं खर्च किती आला तुमचा 2 महिन्यात?
खर्च आता मी नाही सांगू शकत. मुलगी मला पाठवते थोडे थोडे पैसे. म्हणजे 7,500. हा, महाराज चांगले आहेत, गोरगरिबांचे वाली आहेत. त्यांची म्हणजे आत्म्याचा आशीर्वाद घेत आहेत ते. कुणी असा अडथळा आणू नये गोरगरिबांच्या म्हणजे वेदना. श्याममुनी पालेमकर. मला बॉलचा त्रास झाला 7-8 वर्षापासून. मी मोटरसायकल हाकलत होतो आणि मी भरपूर दवाखान्यात फिरलो, आयुर्वेदिक फिरलो. हो, आयुर्वेदिक भरपूर घेतले आणि होमी पण तर चिंचोळे ते बी 4 महिना औषधी घेतली. माझं वय 71 आहे चालू आहे. किती दिवसात रिझल्ट आला? 15 दिवस झाले पण 4 फरक पडला मला. सांगा तुमचं नाव, गाव आणि वय सांगा. माझं नाव संजय बाबू येरवडे, शिवडोन, कोल्हापूर जिल्हा. इथून मी आता 3रं थेरपी चालू आहे माझं. तरी मला 20 ते 25% पुढं हे झालं. मला एवढं थांबता देखील येतो. मी यांच्या आशीर्वाद नसता मी वर आहे. नाव काय तुमचं? रामकृष्ण अरे. मी दत्तात्रय महाराज पवार, पंढरपूर येथे राहतो. माझं प्रॉपर गाव जालना जिल्ह्यामध्ये आहे. 12 वर्षापासून मी पंढरपूरमध्ये राहतो. या ठिकाणी 12 वर्षापासून राहतो, पण इथं आल्यापासून मी 3 वर्षापासून इथं मी माझं नाव दिलं आहे त्याला म्हणजे मॅग्नेटिक थेरपी. त्या पद्धतीने मी थेरपी करतो. ज्या पेशंटला खुब्याचा प्रॉब्लेम म्हणजे एव्हियनचा प्रॉब्लेम आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, मायग्रेनचे प्रॉब्लेम आहेत किंवा स्पॉन्डिलायसिसचे प्रॉब्लेम आहेत, हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, ज्यांचं डोकं दुखतं, बऱ्याचशा लोकांचे डोळ्याचे चेहऱ्याचे म्हणजे प्रॉब्लेम आहेत. अशा अनेक पेशंटला मी आत्तापर्यंत गेले 3 वर्षापासून ट्रीटमेंट करतो, उपचार पद्धती करतो. ते करत असताना 100 पेशंटपैकी जवळजवळ 90 ते 95 पेशंटला 100% रिझल्ट आहे. जे पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये त्याच्यावर उचलून आले जातात ते पेशंट माझ्याकडनं चालत जातात, परंतु त्यासाठीचं शासनाच्या कायद्याच्या नियमानुसार जे काही कागदपत्र पाहिजेत ते माझ्याकडे नसल्यामुळे माझ्याकडे ते आत्ता कारवाई वगैरे होते. मी माझी जी पद्धती थेरपी करतो आहे ती माझी वंशपरंपरेनं आलेली आहे. माझ्या वडील, माझी आई, माझी मावशी, माझी आजी वगैरे हेच करत होते गावाकडं. बिंबीमध्ये गाठ वाटी सरकली म्हणतात ते जर करत आले तर पूर्वी शेणाचा दिवा, कणकेचा दिवा लावून ते करायचे. त्याच्यावर मी डोकं लावलं माझ्या पद्धतीनं आणि मी थोडंसं त्याच्यात डेव्हलप झालो आणि मला ते रिझल्ट मिळत गेले. मी ते पुढं करत राहिलो. आजपर्यंत ते मी चालू ठेवले आणि रोजचे बरेचसे पेशंट असतात आणि त्या पेशंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर जी जाहिरात आहे त्यापेक्षा जे माझ्याकडे येणारे पेशंट आहेत ते पेशंट, एका गावातलं एक पेशंट जर येऊन गेलं तर त्या गावातले अख्खे पेशंट पुन्हा माझ्याकडे ॲटोमॅटिक येत राहतात. त्याला सोशल मीडिया मी वापरलं तरी येणार आणि मी सोशल मीडिया नाही वापरलं तरी माझ्याकडे पेशंट त्या एकमेकाच्या माध्यमातून माहिती मिळत जाते आणि ते पेशंट माझ्यापर्यंत पोहोचत राहतात. अशा पद्धतीने माझी ही सेवा चालू आहे. आपल्याकडे तुमच्याकडे कायद्याची डिग्री आहे का? मी तसं साताऱ्याला एका ठिकाणी ट्रेनिंगला गेलो होतो. तिथं ट्रेनिंग घेतलं मी. त्या ट्रेनिंगमध्ये मला त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या ज्या कायद्याच्या दृष्टिकोनातून गरजेच्या असतात, की मी काय दक्षता घेतली पाहिजे पेशंटची किंवा पेशंटला जेणेकरून पेशंट दगावलं नाही पाहिजेत. पण मी त्यांना गोळी, औषध, इंजेक्शन, पावडर काहीही देत नसल्यामुळं मी तिथंही सांगितलं त्यांना मी अशा पद्धतीचं कुठल्याही पेशंटला इजा होईल, त्रास होईल असं काही माझ्याकडे नाही. पण त्यांनी मला सांगितलं जी ट्रीटमेंट तुम्ही करताय त्या ट्रीटमेंटला पेशंटला काही होऊ शकतं का? म्हटलं माझ्या ट्रीटमेंटनं आत्तापर्यंत कुणाला झालं नाही आणि भविष्यात काही होणार नाही. आता ही जी आज कारवाई तुमच्यावर झालेली आहे याच्यानंतर तुम्ही काय ठरवलंय? नाही, कायद्याचा तर मी अवमान करणार नाही. कायदा जे सांगेल त्या पद्धतीने मी वागेल, त्यात काही विषय नाही. आपण इथं पेशंट ॲडमिट करून घेतो काय? पेशंट समजा उदाहरणार्थ नाशिकचं पेशंट असेल आणि त्याला 1 दिवस आड करून यायचं असेल तर एवढ्या लांबून तो रोज येऊ शकत नाही, कारण त्याचा प्रवासही नको आहे. कारण त्याचं जे दुखणं आहे मणक्याचं, त्या मणक्यासाठी एवढा प्रवास त्याला नको असल्यामुळं नाविलाजाने त्याला इथं ठेवून घ्यावं लागतं. मग ते इथंच राहतात असं काही नाही. ते गजानन महाराज संस्थांमध्ये राहतात, विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये राहतात. काही ज्यांच्या त्याच्या सोयीनुसार जिथं कुठं मठामध्ये जिथं व्यवस्था आहे, कमी पैशात आहे, त्यांच्या ओळखीचे गावाकडचे मठ आहेत, त्यांच्या मठामध्ये ते मुक्कामाला थांबत असतात. फी किती घेतात पेशंट? जर समजा पेशंट सक्षम असेल तर 500 रुपये फी एका सेटिंगची घेतो. गरीब असेल तर फ्रीमध्ये पण करतो. असं म्हणजे काही कंपल्सरी नाही. कोण 300 देते, कोण 400 देते, त्यांच्या परिस्थितीनुसार. रोज किती पेशंट येतात? कधी 50 असतात, कधी 40 असतात, कधी कमी असतात. सुट्टीवर वगैरे पेशंटच्या याच्यावर अवलंबून असतं ते. असं काही डिटेल कम्प्लीट परफेक्ट आकडा नसतो तसा.
आता तुम्हाला बंद करायला सांगितलंय, तुम्ही आता ही बंद करणार आहे? मी बंद करणार आहे, पण समजा मगाशी तुम्ही बघितलंय, जर समजा पेशंटनं जर का मला आग्रह केला किंवा मजबूर बनवलंय नाही हे तुम्हाला चालू ठेवावंच लागेल, तर त्यासाठी मी तुमचा सगळ्याचा सल्ला घेऊन त्याच्यावर निर्णय घेता येईल.